नाही कुणाच्या बापाची। गिव्हअपचा पर्याय रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, गिव्हअपचा पर्याय रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। ज्या विद्यार्थ्यांनी गिव्हअपचा फॉर्म भरलाय त्यांना पुन्हा एकदा संधी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। भारत माता की जय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद, जिंदाबाद, बोलो जिंदाबाद। विद्यार्थी परिषद जिंदाबाद। अरे शिष्यवृत्ती हडप करणारे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप करणारे या शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे शिष्यवृत्ती हडप करणाऱ्या समाज कल्याण विभागाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे आमची शिष्यवृत्ती आम्हाला मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, अरे आमची शिष्यवृत्ती आम्हाला मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। अरे शिष्यवृत्ती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे शिष्यवृत्ती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अरे शिष्यवृत्ती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। अरे गिव्हअपचा पर्याय रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच अरे पाहिजे, गिव्हअपचा पर्याय रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे। अरे गिव्हअपचा पर्याय रद्द न करणाऱ्या शासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अरे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती न देणाऱ्या शासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अरे गिव्हअपचा पर्याय रद्द झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच अरे पाहिजे, विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। अरे शिष्यवृत्ती न देणाऱ्या शासनाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अरे शिष्यवृत्ती न देणाऱ्या समाज कल्याण विभागाचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अरे शिष्यवृत्ती खातं सांभाळणाऱ्या मंत्री महोदयांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, अरे शिष्यवृत्ती रद्द झालेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। अरे शिष्यवृत्ती न देणाऱ्या मंत्री महोदयांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, भारत माता की जय। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जिंदाबाद, विद्यार्थ्यांना टोपी घालणाऱ्या समाज कल्याण विभागाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, विद्यार्थ्यांना टोपी घालणाऱ्या समाज कल्याण विभागाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, विद्यार्थ्यांना टोपी घालणाऱ्या महाराष्ट्र शासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, विद्यार्थ्यांना टोप्या घालणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते, हम हमारा हक मांगते, नहीं किसी से भीख मांगते। बोलो भारत माता की जय। वंदे मातरम, मातरम, मातरम। वंदे मातरम। विद्यार्थ्यांना टोप्या घालणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, विद्यार्थ्यांना टोप्या घालणाऱ्या समाज कल्याणचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, विद्यार्थ्यांना टोप्या घालणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। मी बोलतो नंतर हा बोला। शिष्यवृत्तीच्या गिव्हअप या ऑप्शन्स विरोधात तुम्ही आंदोलन करताय, काय नेमकी मागणी याच्यावरती पर्याय काय असू शकतो? समाज कल्याण विभागाच्या कार्यालयाबाहेर आज आम्ही आंदोलन करतोय। ह्यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं, ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घ्यायची नाही त्याच्यासाठी विद्यार्थ्यांसाठी शासनानं गिव्हअपचा पर्याय दिला, परंतु त्या चुकीनं देखील काही विद्यार्थ्यांना गिव्हअपचा ऑप्शन भरलेला आहे, त्यांना प्रत्यक्षात शिष्यवृत्ती पाहिजे। ज्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती पाहिजे तो विद्यार्थी त्या ठिकाणी गिव्हअपचा पर्याय भरेलच का? त्याच्यामुळं शासनानं या विषयामध्ये तात्काळ लक्ष द्यावं। ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावरती शिष्यवृत्ती जमा झालेली नाही आहे त्या विद्यार्थी आज चिंतेमध्ये, अशा हजारो विद्यार्थी आहेत की ज्यांनी गिव्हअपचा ऑप्शन नजर चुकीनं भरलेला आहे। त्या विद्यार्थ्यांची 1-1, 2-2 लाख रुपये शिष्यवृत्ती ही त्या ठिकाणी शासनानं दिलेली पाहिजे, याच्यासाठी आज आंदोलन करतोय। आणि जर ही शिष्यवृत्ती शासनानं दिली नाही तर त्या विद्यार्थ्यांना, गोरगरीब कष्टकरी विद्यार्थ्यांना लाखो रुपये महाविद्यालयाला भरावं लागतील आणि महाविद्यालय त्यांना प्रेशराईज करतायत, त्यांच्या घरच्यांपर्यंत पोहोचतायत। त्या विद्यार्थ्यांकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे, त्याच्यामुळं गिव्हअपचा पर्याय शासनानं दिला होता। नजर चुकीने ज्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी तो फॉर्म भरलेला आहे तो रद्द झालेला फॉर्म आहे, तर तात्काळ ते शासनाने तो रद्द करून नवीन पर्याय विद्यार्थ्यांना द्यावा अशी आमची मागणी आहे। जर नवीन पर्याय दिला नाही तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही नक्की करू। शिष्यवृत्ती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची। सरकार
त्याचबरोबर समाज कल्याण विभाग हे दरवेळेला विद्यार्थ्यांना टोप्या घालण्याचं काम करत असतं. म्हणून आज आम्ही टोप्या टाका आंदोलन करतो आहे. विद्यार्थी बरेच दिवस झाले या गिवअपच्या पर्यायाला घेऊन त्रस्त आहेत. ते समाज कल्याण विभागाला असेल, महाराष्ट्र शासनाला असेल, वैयक्तिक ॲप्लिकेशन देत आहेत, तरीसुद्धा त्यांना कुठल्या प्रकारची दाद दिली जात नाही आहे. आम्ही ABVP म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयांना असेल किंवा संबंधित समाज कल्याणच्या केंद्रांना असेल आम्ही निवेदनं दिलेली आहे. तरीसुद्धा हे जे काही समाज कल्याण विभाग आहे आणि हे महाराष्ट्र शासन आहे हे दरवेळेला विद्यार्थ्यांना करू बघू अशी उत्तरं देते आणि टोप्या घालते. त्यामुळं आम्ही या सरकारच्या विरोधात आणि या समाज कल्याणच्या विरोधामध्ये आम्ही टोप्या टाका असं आंदोलन करतोय. विद्यार्थ्यांना टोप्या घालणाऱ्या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. विद्यार्थ्यांना टोप्या घालणाऱ्या समाज कल्याणचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांनी तुझ्या साईडला यायचं, मागे यायचं, जोरदार घोषणा द्यायच्या. त्या सरकारच्या विरोधात, या झोपलेल्या सरकारच्या विरोधामध्ये आपल्याला जोरदार घोषणाबाजी करायची आहे. टोप्या टाकणाऱ्या सरकारचा निषेध असो. अरे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थ्यांना टोप्या टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अरे टोप्या टाकणाऱ्या समाज कल्याण मंत्री महोदयांचा धिक्कार असो. अरे टोप्या टाकणाऱ्या सरकारचा निषेध असो. अरे गोरगरीब विद्यार्थ्यांना टोप्या टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अरे टोप्या टाकणाऱ्या सरकारचं करायचं काय? अरे विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तात्काळ मिळालीच पाहिजे. अरे सर्वसामान्य विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर वर्ग झालीच पाहिजे.